टाकायचं ना, आम्हाला काहीच केलं नाही. हा आक्रोश आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेडच्या हसनाळ गावातील महिलांचा. नांदेडमध्ये आभाळ फाटलं आणि प्रशासनानंही लेंडी धरणातून पाणी सोडलं आणि काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. तीनशे लोकांचं अख्खं गाव पाण्यात बुडलं. आणि आमच्या झोपेमध्ये 2 लाख टाकायचं ना, आम्हाला काहीच केलं नाही. घरात आमच्या एवढी धाळ नाही खायला, आम्ही काय करावं? काय जगा आमची घरात मला दाखवतो. गुदाण्याची निघारीची आहेत घराला, आम्ही काय करावं? आम्हाला नेवाय कपडा नाही. लेंडी प्रकल्पातून कुठलीही पूर्वसूचना न देता प्रशासनानं अक्षम्य हलगर्जीपणा करत पाणी सोडलं आणि त्यामुळेच 6 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केलाय. खिडके साहेब म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्हाला पाणी येणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही आहोत तुमच्या सोबत. पण त्या ठिकाणी अचानक 1:30 वाजता पाऊस आला. पाऊस आल्यामुळे काही लोकांना काही सुधारलं नाही. जे काही लोक जागे होते, जागे असलेल्या लोकांनी सर्वांना गावातल्या लोकांना उठवलं आणि यामध्ये कमीत कमी 10 लोकांचा या मृत्यू झालाय आणि याला सर्वस्वी जबाबदार समजा प्रशासन आहे. या दुर्घटनेनंतर जाग आलेल्या प्रशासनानं लेंडी प्रकल्प बाधित 12 गावांमध्ये NDRFच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. दुसरीकडे ग्रामस्थ मात्र संतापलेले आहेत. प्रशासनानं झोपेतच आमच्या डोक्यात दगड घातला असं म्हणत या ग्रामस्थांनी स्थानिक आमदार तुषार राठोडांना गावातून हुसकावून लावलं. खरं तर 1982 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांनी लेंडी धरणाचं भूमिपूजन केलं आणि त्यानंतर तब्बल 35 वर्ष या धरणाचं काम रखडलं होतं. अखेर महायुती सरकारनं पुन्हा धरणाच्या कामाला सुरुवात केली. पुनर्वसन पूर्ण झाल्याशिवाय गळभरणी आणि तळभरणीचं काम करता येत नाही. मात्र बळाचा वापर करून आणि निकष डावलून काम केल्यानंच पाणी गावात शिरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्याच संदर्भात साम टीव्हीनं प्रश्न उपस्थित केले. निकष डावलून कुटुंबांच्या पुनर्वसनाशिवाय तळभरणी आणि गळभरणीचं काम का केलं? मुखेड तालुक्यात ढगफुटी झालेली असताना पाणी का सोडलं? लेंडी धरणातून पाणी सोडताना ग्रामस्थांना पूर्वसूचना का दिली नाही? 6 जणांच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का? असे एक ना एक सवाल साम टीव्हीनं उपस्थित केले. आता सरकार या प्रश्नांची उत्तरं शोधून कारवाई करणार की गावकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. संजय सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.